नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या या आशाताईंना श्रद्धांजली द्यायच्या स्वरश्रद्धांजली म्हणजे त्यांनीच गायलेल्या गीतांना आम्ही त्यांना मनोभावे श्रद्धांजली अर्पण करतो. मुंबईचा जावे या चित्रपटातलं हे गीत गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतनं उतरलंय. तर सुधीर फडके यांचं संगीत दिग्दर्शन करायला लाभलेलं आहे. आशाताईंचा गोड आवाज आपल्या मनात सदैव रुंजी घालतो. पूर्वीचे दिवस आठवतात आपल्या जडणघडणीचे आणि आपण त्या काळात रमून जातो. ऐकूया हे सुंदर संगीत. आज
मल्हारच्या सरी जशा हा पावसावर आधारित राग आहे, त्यामुळे असं वाटत होतं की स्वरसरी सरी यांचा वर्षाव होतोय प्रेक्षकांवर. अशा या गोड अबीर गाण्यानंतर आपण एक असंच सुंदरसं गीत घेऊया. हे जे गीत आहे ते हेमंत भोसले म्हणजे त्यांचे चिरंजीव, ज्येष्ठ चिरंजीव यांनी हे संगीत दिग्दर्शित केलेले आहे. शांता शेळके यांचे गोड शब्द आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जशा बाकी संगीत दिग्दर्शकांना माहिती होतं की आशाताईंचा गळा काय कमाल करू शकतो, तर मग त्यांच्या मुलाला तर नक्कीच जास्त माहिती असणार की आपल्या आईच्या आवाजाचा पोत कसा आहे, आपली आई वेस्टर्न किती सुंदर गाऊ शकते. तर त्याचंच हे उत्तम उदाहरण. त्यांनी जी वाद्य वाजवले ती खरोखर आपल्याला धुंद करतात. तर ऐकूया हेमंत भोसले यांनी दिग्दर्शित केलेले हे सुंदर संगीत. या शेवटच्या गाण्यामध्ये तो जो ठसका आहे त्यात आशाबाई दिसतात. बघा, मुलांनी किती बरोबर ओळखलंय की आपल्या आईचा आवाजाची रेंज काय, त्या कुठल्या जॉनरमध्ये कशा गातात. हे जसं बाकी म्युझिक डायरेक्टरना माहितीये, ते हेमंत भोसल्यांनी खरंच कमाल करून दाखवलेली आहे. तर नंतर कालांतराने त्यांचं निधन झाले ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि तोही अपघात आशाताईंना पचकावा लागला. म्हणतात तसं दुःख तळखरी कोंडावं आणि सुख खंड्या झुंबरी टांगावं या म्हणीप्रमाणे
त्यांनी कुठल्याही दुःखावरती मात करून त्या पुढे गेला, हे त्यांच्यात अतिशय महत्वाची बाब शिकण्यासारखी आहे. तर आता आपण पुढच्या जॉनरकडे वळूया. पुढचं जे आहे ते जे गीत आहे ते अतिशय सुंदर असं गीत आहे. बाबा बोरकर यांची ही कविता आहे, तर ऐकूया. बीन हे एक तंतुवाद्य आहे. तर या तंतुवाद्य हे जर का सुरेखरित्या छेडलं तर अतिशय सुंदर अशी नाद निर्मिती होते. संसाराचंही असंच आहे. नवरा बायकोचे सूर जर का छान जुळले म्हणजे ट्यूनअप झाले तर तो संसारात अतिशय गोड असं गीत उमटतं. अशा आशयाचं हे गीत ऐकूया. बाबा बोरकर यांच्या लेखणीतनं साकारलेले अतिशय सुंदरसे शब्द आपल्याला इथे पाहायला मिळतात. ऐकूया.
शीतल पडक्यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं हे सुंदरसं गीत आपण ऐकलं. आता थोडंसं हिंदीकडे वळूया. हावडा ब्रिज या चित्रपटातल्या मधुबालाजीवरती चित्रित झालेलं आशाताईंनी गायलेलं हे सुंदरसं गीत. आशाताई म्हणायचं, जेव्हा 70च्या काळातल्या गोष्टी सांगतात त्या की मधुबालाजी भेटायला आल्या तेव्हा मला अक्षरशः असं दस्त झालं की अरे किती लावण्यवती आहे ही स्त्री. त्यामुळे मला असं झालं तर बाकीच्यांना काय होत असेल तर खरंच त्यांचं लावण्य थक्क करणारं होतं. प्राण झऱ्यासारखं खळखळतं हास्य, एक प्रचंड निरागसता चेहऱ्यावर आणि साधेपणा असून देखील विलक्षण सौंदर्याने भरलेला त्यांचा चेहरा. खरंच आरस्तानी सौंदर्य ज्याला म्हणतात तसं हे मधुबालाजींचं सौंदर्य आपल्याला अजूनही बघितलं की आपण थक्क होतो. तर ऐकूया हे सुंदरसं गीत. कैसे तुम कितनी कैसे कैसे करूं मैं बयां दिल की नहीं सुबह कैसे करूं मैं बयां दिल की नहीं सुबह आइए मेरे पास बैठी चली जा शौक से लीजिए इश्क की आइए मेरे पास देखा नहीं चलती बिजली की राखी उठे देखा नहीं चलती बिजली की राखी उठे किसका जला बिजली को क्या खबर किसका जला बिजली को क्या खबर आइए मेरे पास बैठी चली जा शौक से लीजिए इश्क की
या सुंदरशा गीतानंतर वळूया अशाच एका चुलबुल्या गीताकडे की जे आशाताईंनी इतकं सुंदर गायलेलं आहे. तो ये वादा राणा चित्रपटातलं गुलशन बावरा यांनी लिहिलेलं आरडीचं संगीत दिग्दर्शन लाभलेलं हे गीत आपल्या कॉलेज डेटची आठवण करून देतं. ऐकूया. कभी
तुझे मैं जहाँ की नजर से चुरा लूं, कहीं दिल के कोने में तुझको छुपा लूं, कभी जिंदगी में बड़ी मुश्किल तो मुझे तू संभाले, तुझे मैं संभालूं, मिल जाए इस तरह डोले तेरे जिस तरह, वो मिल जाए इस तरह डोले तेरे जिस तरह, फिर हो ना जुदा खाली वादा रहा, तू तो है वही दिल जिसे अपना कहा, तू है जान मैं हूँ वहाँ, अब तो ये जीना तेरे बिन है सजा, ओ ला 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 ला, फिर हो ना जुदा ये वादा रहा, ये वादा रहा। अशा या सुंदरशा गीतानंतर आता एकच गीत राहिलेलं आहे आणि त्यानंतर या फेसबुक लाईव्ह भागाचा आपण शेवट करूया. तर हे जे गीत आहे ते अतिशय वेगळ्या मीच आहे. तर नुकतंच आपल्याला माहिती आहे की छान संध्याकाळ होतीये, तर श्रीधर फडक्यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं आणि अतिशय सुंदर असे शब्द असलेलं हे गीत कविवर्य सुधीर मोठे यांचे शब्द आहे आणि सुरुवातीला 2 कडव्यांचं हे गीत होतं. मग श्रीधरजींना ते खूप छोटं वाटलं. ते म्हणले तू थोडं यात अजून काहीतरी ऍड कर. तर ते म्हणले की अहो एकदा चित्र पूर्ण झालं की चित्रकार परत त्यात काही खाडाखोड करत नाही, कारण ते चित्र बिघडतं. पण इथे मात्र तसं नव्हतं. अचानक त्यांच्या मनात एक कडवं आलं, पर्वताची दिसे दूर रांग काजळावरील, असं ते जे मधलं कडवं आहे की एका पाठोपाठ एक शब्द सुचत गेले आणि मुख्य म्हणजे या गीतात ते चपखल बसले. तर असं हे सुंदरसं गीत ऐकूया. हे पूर्वा कल्याण रागावर आधारित आहे. सायंकाळचं वर्णन जणू चलचित्र आपल्या डोळ्यासमोर पूर्ण करण्याची ताकद हे या सुधीर मोघांच्या शब्दात त्या आशाजींच्या गोड स्वरात आहे. ऐकूया.
विश्व सारे सरो होय काळा माऊली सांजन हार पाळा विश्व सारे सरो होय काळा मंद वाड्यावरी वाजते बासरी मंद वाड्यावरी वाजते बासरी अमृताच्या सरोजे सांजली गोकुळी सावई सावई सावयाची सरो सावळी सांजली गोकुळी सावई सावई अशा या सुंदरशा गीतांना आपल्याला आशाताई भेटतात. काही आवाज असतात ते युगाच्या पलीकडचे असतात. युगानुयुग लोटली तरी ते सूर आपल्या मनात इतके घर करून आहेत की ती गाणी लागली की आपल्याला आशाताई भेटतात, अक्षरशः भेटतात त्या सुरातनं. त्यांचा गोड चेहरा हसरा प्रफुल्लित कायम डोळ्यासमोर उभा राहतो. तर अशा कायम आशाताई गाणी गाणाऱ्या आपल्या आशाताई चिरंतन आपल्या मनात राहतील. शरीर हे जरी मरते असलं, आपल्याला माहिती कोणीच अमर नाहीये, पण कलाकार त्याच्या कलाकृतीतनं जिवंत राहतो. हे उदाहरण आपल्याला आशाताईंवर लक्षात येतं. तर अशा या आशाताई आपल्या कायमच त्यांच्या गीतातनं स्मरणात राहतील. त्यांचं आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन, त्यांनी रिजेक्शन सुद्धा इतक्या ग्रेसफुली पचवलेली आहे. ते आणि किशोर त्या एका स्टुडिओत रेकॉर्ड करत असताना त्यांना अक्षरशः तिथनं घालून दिलं गेलं. मग त्या चालत चालत महालक्ष्मीच्या इथे स्टेशनच्या इथे गेल्या. जुना एक वडापाव होता, एक चहा होता, घेतला. दोघांना खूप वाईट वाटत होतं. त्या म्हणल्या, किशोरजी तुम्हाला तुमचे यॉडलिंग अजून लोकांना नौख आहे, त्याची जादू अजून लोकांना कळायचे. तुमच्या आवाजाचा तो विलक्षण आहे, तो देखील लोकांना कळायचा आहे. तुम्ही असे हिरमुसून जाऊ नका, आपले पण दिवस येतील. आणि तसंच झालं. 2-4 वर्षात खूप मोठं नाव झालं. परत त्याच स्टुडिओमध्ये वेगळ्या स्टुडिओत रेकॉर्डिंग होतं. रेकॉर्डिस्ट तेच होते ज्याने हाकलून दिलं होतं अक्षरशः. तर परत त्यांना बघितल्यावर किशोरजी मिश्किलपणे म्हणले, वो देखो हा विलन बैठा आहे, त्याला जाऊन सुनावू का? अशा काही म्हणल्या, नको, असं कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा. किती उदात्त विचार आहेत बघा. त्यांनी ती गोष्ट सोडून दिली. ते म्हणजे मग त्यांनी आपल्याला कसं असं वागवलं होतं. ती म्हणली बरोबर आहे, पण तेव्हा आपला वेळ आपली खराब होती, त्यामुळे आपल्याला असं रिजेक्शन झेलावं लागलं. पण आता तर सगळं छान आहे ना, मग जुन्या गोष्टी विसरून जा. बघा अशा क्षमाशील आशाताई यातनं काय पैलू दिसतो की जुनं मागे सोडून पुढे जायचं. प्रत्येक वेळेला तुम्हाला कलाकाराला ना टाळ्याच मिळतील असं नाही बरं का. एखाद दुसरा खोचक टोमणा सुद्धा सहन करावा लागतो. इट्स पार्ट ऑफ द जर्नी असं म्हणतात तसं. पण अशा वेळेला तीच गोष्ट छोटी पकडून ठेवायची का? मुळीच नाही. त्यातनं बोध घ्यायचा आणि स्वतःला सकारात्मक सुधारून सकारात्मक पालट स्वतः घडून पुढे जायचं. हे आपल्याला आशाताई शिकवतात, जास्त करून नवीन पिढीला. तर नवीन पिढी पटकन नर्वस होते, जरा मिळालं नाही, जरा कुठे इंटरव्ह्यूत फेल झालं, इकडे रिजेक्शन झालं, ऑडिशनला रिजेक्ट झालं. ठीक आहे ना, मोठमोठ्या माणसांना सुद्धा अतिशय वाईट प्रकारे रिजेक्शन्स झेलावी लागलेली आहे. मग अशा वेळेला ते हातपाय घालून बसले का? ही गोष्ट आपण आशाताईंकडे शिकायची. या महान व्यक्ती आहे की जणू ही चालती बोलती विद्यापीठच आहेत जणू. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं हे सगळं तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल आपण त्यातनं किती घेण्यासारखं आहे. आणि तशा चांगल्या गोष्टी घेतल्या तर आपणही कलाकार म्हणून नक्कीच चांगले घडू. तर आज इथेच थांबूया. आपण बहुसंख्येने आला, इतकं छान तुम्ही रिस्पॉन्स देताय त्याबद्दल अतिशय मनापासून मी आभारी आहे. मनपूर्वक धन्यवाद. काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. असं म्हणून आजचा फेसबुक लाईव्ह मी इथेच थांबवते. धन्यवाद.